नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। गुजरात राज्यात तिसऱ्या टप्प्यात मतदान आहे। 7 मे रोजी लोकसभेच्या 25 जागांसाठी मतदान होईल। एका जागेचा निकाल मतदानाच्या अगोदर लागला तिथे मतदारांना मतदानाची संधी नाही, नोटाचा अधिकार बजावणाऱ्यांची घोर निराशा झाली आहे। नोटाचा अधिकार बजावणाऱ्या तरुण पिढी आघाडीवर असते। ही पिढी मतदान केंद्रात जाते आणि नोटाचा अधिकार बजावते। ती संधी सुरतच्या निवडणूक मॅच फिक्सिंगने हिरावली आहे। त्यामुळे या निकालाची देशभर चर्चा चालली आहे। भाजप या निकालाला अविरोध निवड म्हणते, या निवडीचे स्वागत करते। गुजरातने पहिला निकाल नरेंद्र मोदी यांना अर्पण केलाय। याद्वारे 400 पारचा नारा मजबूत केल्याचा दावा केला, तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या प्रकाराची निंदा केली आहे। लोकशाही संपवण्याचा प्रयत्न, मॅच फिक्सिंग, हुकुमशाही वृत्ती, संविधान बदलण्याच्या प्रयत्नाची सुरुवात असे अनेक आरोप केले। या आरोप प्रत्यारोपाने सुरत पुन्हा चर्चेत आले। चर्चा चांगली की वाईट हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। सुरत शहराची ओळख डायमंड सिटी, सिल्क सिटी अशी आहे। या शहरातून तापी नदी वाहते। या नदीचे वैभव वेगळेच आहे। या तापी खोऱ्याच्या सुपीकतेने समृद्धी आली आहे। ती समृद्धी या परिसरात झळकते। अशा वैभवशाली सुरत लोकसभा मतदारसंघाचा इतिहासही दमदार आहे। या मतदारसंघाने माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना 5 वेळा निवडून दिले। काशीराम राणा यांना 6 वेळा लोकसभेत पाठवले। 2014 आणि 2019 मध्ये दर्शना जरडोश यांना निवडून आणले। त्या केंद्रीय रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री होत्या। भाजपने यावेळी त्यांचे तिकीट कापले। त्यांच्या जागी महेश दलाल यांना उमेदवारी दिली। काँग्रेसने निलेश कुंभाणी यांना मैदानात उतरवले। डमी अर्ज सुरेश पडशाळा यांचा टाकला। हे दोन्ही नामांकन रद्द करण्यात आले। शेवटी मैदानात उरले 9 उमेदवार। त्यामध्ये बहुजन समाज पार्टीचे प्यारेलाल भारती होते। अन्य 7 अपक्ष उमेदवार होते। या 8 जणांनी लगेच आपले उमेदवारी अर्ज परत घेतले। परिणामी मुकेशभाई दलाल अविरोध निवडून आले। या प्रकरणात मोठी सौदेबाजी दिसते आहे। यामुळे या मतदारसंघातील सुमारे 16.5 लाख मतदारांना त्यांच्या मताच्या अधिकारापासून दूर करण्यात आले। यासोबतच अनेकांना नोटा मतदानाच्या अधिकारापासून वंचित करण्यात आले। भारतीय लोकशाहीत मतदारांना मत नकाराचा सुद्धा अधिकार दिला। त्यात रिंगणातील उमेदवारांपैकी एकही उमेदवार योग्य नाही। त्यासाठी ईव्हीएम मध्ये नकारार्थी मत देण्याची सोय आहे। ती बटन म्हणजे नोटाची बटन होय। ती बटन दाबा। अलीकडे नोटा बटन दाबणाऱ्यांची संख्या वाढत आहे। या मतदारसंघात 2014च्या निवडणुकीत नोटा बटन दाबणाऱ्यांची संख्या 10,936 होती। 2019च्या लोकसभा निवडणुकीत नोटाचा अधिकार बजावणारे 10,532 होते। 2024च्या निवडणुकीत ते दिसणार नाही। नोटा मतदानाची सोय परिपक्व लोकशाहीचे लक्षण समजले जाते। निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवणारा विजयी समजला जातो। त्या मतांपेक्षा जास्त मते नोटाची असतील तरी ते विजय पराजय निश्चित करू शकत नाही। नोटाच्या माध्यमातून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना केवळ आरसा दाखवता येतो। आपला रोष व्यक्त करण्याचे लोकशाहीतील ते एक प्रतिकात्मक साधन आहे। वर्तमान राजकीय व्यवस्थेवर संविधानी नाही ही भावना त्यातून व्यक्त करता येते। पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सोयी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या अपयशाबाबत सरकारला किंवा उमेदवारांना चेतावणी देण्याचे ते साधन बनले आहे। कोणत्याही उमेदवाराला मत न देण्याचा अधिकार मतदाराचा आहे। लोकशाहीत त्यांच्या अधिकारांचे रक्षण केले जाते। काही ठिकाणी जातीय द्वेष व्यक्त करण्यास नोटाचा दुरुपयोग केला जातो। हा भाग सोडला तर नोटाचा वापर अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त करण्याचे साधन आहे। यासोबतच नागरी समस्या किंवा राष्ट्रीय मुद्द्यांवर असंतोष व्यक्त करणारा तो आवाज आहे। या आवाजाचा दुरुपयोग नको, त्याचा सदुपयोग करण्याबाबत जनजागृती करणे ही सुद्धा अधिकारापासून वंचित करण्यात काळाची गरज आहे। सुरत लोकसभा मतदारसंघात नोटा आले हे खेदजनक होय, एवढे मात्र खरे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।